गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजचा पॉईंट आहे फॉस्फरस सायकल्स. फॉस्फरस सायकल लास्ट व्हिडिओमध्ये आपण कार्बन सायकल बघितली होती, जी काही एक न्यूट्रिएंट सायकल्स आहे. आज आपण बघणार आहोत फॉस्फरस सायकल. तर फॉस्फरस जो एलिमेंट्स आहे हा फार इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, या सर्वांसाठी ग्रोथसाठी हा फार इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे. इम्पॉर्टंट एलिमेंट्स फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, प्लांटसाठी तर इम्पॉर्टंट आहेच, पण ॲनिमलसाठी फार इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण बघा की हा फॉस्फरस प्रत्येक पार्टमध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर फॉस्फरस प्रेझेंट इन इट प्रेझेंट इन बायोमेम्ब्रेन. प्रत्येक सेलची जी मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनमध्ये फॉस्फरस प्रेझेंट असते. ओके, सेल मेम्ब्रेन जी आहे ती बायलेअर असते, फॉस्फेट आणि लिपिडनी बनलेली असते. त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. तर या बायोमेम्ब्रेनमध्ये फॉस्फोलिपिड्स फॉर्ममध्ये फॉस्फेट प्रेझेंट असते. ठीक आहे, त्याच्यानंतर DNA मध्ये किंवा आपण म्हणू याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडमध्ये फॉस्फेट प्रेझेंट असते. ओके, जी की फॉस्फरिक ॲसिड आहे. फॉस्फरिक ॲसिड ज्याच्यामुळे आपण न्यूक्लिक ॲसिडला ॲसिड म्हणलेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जे न्यूक्लियोटाईड आहेत, ओके, जसं की ATP असेल, AMP असेल, ADP असेल, GDP असेल, NADPH2 असेल, NADH असेल, ही एन्झाईम्स आहे. त्याच्यानंतर FADH असेल, ही सुद्धा एक प्रकारची एन्झाईम्स आहे. त्यासुद्धा फॉस्फेटनी बनलेल्या असतात. ठीक आहे, त्याचबरोबर बोन अँड टीथ मध्ये सुद्धा फॉस्फेट प्रेझेंट असतात. ठीक आहे, जो फॉर्म आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे हायड्रॉक्सी ॲपिटेट. हायड्रॉक्सीचा ॲपिटेट. ओके, या सर्व ठिकाणी फॉस्फरस प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक एलिमेंटसाठी फॉस्फेटची आवश्यकता आहे. ठीक आहे, रिसोर्सेस जर सांगायचं झाले, ओके, तर सर्वात पहिले बघूया आपण याचा नॅचरल रिसोर्स. ओके, रिसोर्स किंवा रिझर्वायर्स जिथून प्रोड्युसर फॉस्फेट घेतात. ठीक आहे, तर तो आहे रॉक. ओके, एक आर्टिफिशियल सोर्स किंवा रिझर्वर सुद्धा आहे फॉस्फरसचा, तो आहे फर्टिलायझर्स. फार्ममध्ये फर्टिलायझेशन वाढण्यासाठी केमिकल फर्टिलायझर यूज करतात, ज्याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फेटचं प्रमाण फार जास्त राहते. ठीक आहे, तर त्याच्या थ्रू सुद्धा सॉईलमध्ये फॉस्फरस इन्क्ल्यूड होत असतात. ठीक आहे, तर पुढे याची प्रोसेस कशी होते, तर हे जे रॉक आहेत ज्याच्यामध्ये फॉस्फेट आहे त्यांचं वेदरिंग होत असते. ओके, जे पावडरी फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे, वेदरिंग ऑफ रॉक. वेदरिंग झाल्यानंतर याची मिनिट पार्टिकल्स तयार होतील. जे मिनिट पार्टिकल आहेत ते मिनिट पार्टिकल स्मॉल अमाऊंटमध्ये फॉस्फेटिक dissolve in soil
ओके, काही प्रमाणामध्ये ते जो फॉस्फेट आहे तो मिनिट फॉस्फेट तो सॉईलमध्ये डिझॉल्व होत आहे आणि तिथून त्याला प्लांट ॲब्झॉर्ब करतात, ॲब्झॉर्ब द रूट ऑफ प्लांट्स. ओके, म्हणजे अशा प्रकारे हे जे आहेत फॉस्फेट हे इनऑर्गॅनिक फॉर्ममधून ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात आणि पुन्हा ऑर्गॅनिक फॉर्ममधून इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात, ज्याच्यामुळे आपण याला फॉस्फरस सायकल म्हणलेलं आहे. आणि याचा नॅचरल रिसोर्स जो आहे तो रॉक आहे. रॉक म्हणजे सेडिमेंट्स. ओके, म्हणजे फॉस्फेट जी सायकल आहे ती सेडिमेंटरी सायकल्स आहे. सेडिमेंटरी सायकल आपण याला म्हणलेलं आहे. ठीक आहे, लास्ट जी बघितली होती कार्बन सायकल ती गॅसियस सायकल होती, कारण की मोस्ट ऑफ कार्बन आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड इन ॲटमॉस्फिअर, त्यामुळे ती गॅसियस सायकल होती. फॉस्फेट हा सॉईलमध्ये असल्यामुळे याला आपण सेडिमेंटरी सायकल्स म्हणलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा फॉस्फेट जो आहे तो फूड चेनमध्ये इंटर होत आहे, म्हणजे तो इंटर होत आहे प्रोड्युसरमध्ये थ्रू द सॉईल. ओके, तर याचं चार्ट जर काढायचा झाला तर आपण अशा प्रकारे याचा चार्ट काढू शकतो की याचे रॉक्स असतात नॅचरल रिसोर्सेस, तिथून ते सॉईलमध्ये जातात, सॉईलमधून ते प्रोड्युसर प्लांटमध्ये जातात, प्लांट हे सर्व प्रोड्युसर असतात, प्रोड्युसरमधून ते कन्झ्युमरमध्ये जाणार आहे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. म्हणजे हर्बिवरस जर असेल तर डायरेक्टली जाणार आहे आणि जर कार्निवरस जर असेल तर इनडायरेक्टली ते कन्झ्युमरमध्ये इंटर होणार आहे. ठीक आहे, आणि जेव्हा कन्झ्युमर्स किंवा प्रोड्युसर डेड होतील तेव्हा ते इंटर होतील डिकंपोजरमध्ये. ओके, आणि डिकंपोजरमधून पुन्हा ते सॉईलमध्ये इंटर होणार आहेत. अशी याची सायकल आहे. ठीक आहे, काही वेळेस कन्झ्युमर जे आहेत त्यांच्या युरिनमधून, ओके, युरिन जेव्हा ते करतील किंवा जेव्हा ते फिकल मॅटर रिलीज करतील, फिकल मॅटर, त्या फिकल मॅटरमधून सुद्धा जे काही युरिन फॉस्फेट आहे तो सॉईलमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सॉईलमध्ये गेल्यानंतर त्या सॉईलच्या डीपेस्ट लेअरमध्ये हे फॉस्फरस डीपर लेअर ऑफ सॉईल म्हणजे हे डिपॉझिट होत असतात फॉस्फेट. ओके, आणि तिथे डिपॉझिट झाल्यानंतर ते कन्वर्ट होतात पुन्हा रॉकमध्ये. तर आपण याची अशा प्रकारे आपण याची सायकलची डायग्राम काढू शकतो. ठीक आहे, तर ॲज शो इन दिस फिगर रॉक फॉर्ममध्ये फॉस्फेट वजन असणार आहे, त्याचं विदरिंग झाल्यानंतर त्याचं सॉईलमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. सॉईलच्या मधून प्रोड्युसर म्हणजे प्लांट त्याला रूटच्या मधून ॲब्झॉर्ब करणार आहे, म्हणजे ते प्लांटमध्ये इंटर होतील, प्लांट त्यांना युटिलाइज करणार आहे. आणि जेव्हा कन्झ्युमर त्यांच्यावरती फीड करतील तेव्हा ते कन्झ्युमरमध्ये ट्रान्सफर होतील. जेव्हा कन्झ्युमर आणि प्रोड्युसर डाय होतील तेव्हा त्यांना डिकंपोज करतील, तेव्हा ते पुन्हा सॉईलमध्ये रिलीज होणार आहे. ठीक आहे, कार्बन सायकलमध्ये आपण बघितलं होतं की प्रोड्युसर जेव्हा रेस्पिरेशन करतात, कन्झ्युमर जेव्हा रेस्पिरेशन करतात तेव्हा कार्बन पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो आहे. पण इथे मात्र रेस्पिरेशन थ्रू फॉस्फरस पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत नाही किंवा सॉईलमध्ये रिलीज होत नाही. पण जेव्हा हे कन्झ्युमर युरिन करतात किंवा फिकल मॅटर रिलीज करतात तेव्हा ते पुन्हा सॉईलमध्ये जातात, किंवा जेव्हा ते ॲनिमल डेड होतील, त्यांची बॉडी जेव्हा डिकंपोज होईल तेव्हा पुन्हा ते फॉस्फरस सॉईलमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सॉईलमध्ये गेल्यानंतर ते डीपर लेअरपर्यंत जातील, डीपर लेअरमध्ये गेल्यानंतर ते डिपॉझिट होऊन त्यांचं पुन्हा रॉकमध्ये कन्व्हर्शन होणार आहे. ठीक आहे, तर ही जी सायकल आहे जी आपण बघितली फॉस्फरस सायकल ही आता आपण लँडवरती बघितलेली आहे. ठीक आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ लँडवरती अशा प्रकारे. ठीक आहे, पण हेच मॅटर युरिन असेल किंवा फिकल मॅटर जर असेल किंवा डेड बॉडीज जर असतील जे जर वॉटर बॉडीमध्ये जर गेले असतील तर ते ॲनिमलचे जे फॉस्फरस आहेत ते वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे.
ओके, मग ती रिव्हर असेल, पॉन्ड असेल, लॅक असेल वगैरे. ठीक आहे. तर इथे सुद्धा अशा प्रकारे ही सायकल होऊ शकते ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये. ठीक आहे. तर इथे काय होणार आहे, तर वॉटरमध्ये जे काही वॉटरमध्ये फॉस्फेट असेल ते प्रेसिपिटेट होऊन बॉटमला सेटल होणार आहे. ओके, सो इट इज अ प्रेसिपिटेट ॲट बॉटम. ओके, तर प्लांट थ्रू द रूट त्या पॉन्डचं किंवा वॉटर बॉडीच्या बॉटममधून, सॉईलमधून हे फॉस्फेट ॲब्झॉर्ब करणार आहे, किंवा डायरेक्टली वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले जे काही फॉस्फेट आहेत ते ॲब्झॉर्ब करतील. अशा प्रकारे ते फॉस्फेट पुढे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमच्या फूड चेनमध्ये इंटर होणार आहे. ठीक आहे. तर प्लांट किंवा अल्गी त्यांना ॲब्झॉर्ब करणार आहे सॉईलमधून किंवा वॉटरमधून. ठीक आहे. आणि जेव्हा ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे काही फिश असेल किंवा अदर ॲनिमल्स असतील जे हर्बिव्हरस असतील, जेव्हा ते प्लांटवरती किंवा अल्गीवरती फीड करतील तेव्हा तो फॉस्फेट ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. आणि जेव्हा हे दोन्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड होतील, प्लांट, अल्गी किंवा ॲक्वॅटिक ॲनिमल्स, तेव्हा डिकम्पोजर त्यांना डिकम्पोज करतील इन अ सॉईल, डिकम्पोजर. ओके, आणि पुन्हा त्यांना रिलीज करतील वॉटर आणि सॉईलमध्ये. ठीक आहे. म्हणजे इथून डिकम्पोजरपासून ते पुन्हा फॉस्फेट जो आहे तो वॉटरमध्ये इंटर होईल. ठीक आहे. पुन्हा ती सायकल कंटिन्युअस सुरू होईल. ठीक आहे. तर इथे डिकम्पोजर असणार आहे बॅक्टेरिया जे सॉईलमध्ये प्रेझेंट असतील किंवा वॉटरमध्ये, आणि फंजा. हे दोन याच्यामध्ये डिकम्पोज असू शकतात. जेव्हा ते डिकम्पोज करतील तेव्हा ते पुन्हा वॉटरमध्ये रिलीज होईल. ठीक आहे. तर लँडमधून सुद्धा वॉटरमध्ये फॉस्फरस ॲड होऊ शकतो बाय द युरिन ऑर फिकल मॅटर ऑफ द कन्झ्युमर्स, किंवा मग जेव्हा ते ॲनिमल डेड होतील त्यांचं जर रिमेन जे असेल डेड बॉडीचं ते जर वॉटरमध्ये मिक्स झालं असेल तर त्याच्या थ्रूसुद्धा वॉटरमध्ये फॉस्फेट ॲड होऊ शकतात. ठीक आहे. किंवा ॲग्रिकल्चर फील्डमधून एक्सेस जर फॉस्फेट फर्टिलायझर ॲड केलेले असतील तर ते रेन वॉटरसोबत फ्लो होऊन वॉटर बॉडीमध्ये जाऊ शकतात. अशा प्रकारे सुद्धा वॉटरमध्ये फॉस्फरस सायकल इंटर होऊ शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे लँड आणि वॉटरवरती वेगवेगळ्या प्रकारे फॉस्फेट सायकल होत असते. ठीक आहे. तर स्टुडंट, ही झाली आपली फॉस्फेट सायकल जी सेडिमेंटरी सायकल्स आहे. जसे रिझर्वर्स अर्थ क्रस्ट असणार आहे किंवा सॉईल असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया स्टुडंट्स, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. ओके, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. तर इकोसिस्टीम सर्व्हिसेस म्हणजे काय, तर ह्युमन बीइंग्स जे आहेत हे ह्युमन बीइंग्स खूप सारे बेनिफिट्स मिळवतात. बेनिफिट्स कुठून, तर नॅचरल रिसोर्सेस आणि प्रोसेसेस. ओके, नेचरमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेस आहेत आणि नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडून ह्युमन बीइंग नेहमी खूप सारे बेनिफिट्स मिळत असतो. ठीक आहे. हे रिसोर्सेस त्यांना कुठून मिळतात, हे प्रोसेस त्यांना कुठून मिळतात, ते सप्लाइड बाय ecosystem, and that benefits or resources or processes is called ecosystem सर्व्हिसेस. ओके, त्याला काय म्हणणार आपण, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. म्हणजे जे काय बेनिफिट आपल्याला इकोसिस्टीममधून किंवा नेचर इन्व्हायरमेंटपासून मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इकोसिस्टीम सर्व्हिसेस. ओके, आणखीन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. ते एक्झाम्पल आहे फॉरेस्ट इकोसिस्टीमचं. ठीक आहे.
ही जी फॉरेस्ट इकोसिस्टीम आहे ही पूर्णपणे हेल्दी इकोसिस्टीम आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि याच्यापासून आपल्याला कोणकोणते सर्व्हिसेस मिळणार आहे ते बघूया. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट किंवा पहिली जी असेल ती म्हणजे प्युरिफाय एअर. ओके, म्हणजे ऑक्सिजन. सेकंड म्हणाल तर त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज अ वॉटर. ओके. थर्ड म्हणजे मिटिगेट ड्रॉट अँड फ्लूड. ओके, दुष्काळ आणि पूर यांना दूर करण्यासाठी किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कमी करण्याचं काम सुद्धा हेल्दी फॉरेस्ट करत असते. ठीक आहे, खूप सारं जर ड्रॉट पडला असेल किंवा पूर आला असेल त्याच्यामध्ये वाचवायचं काम आपल्याला फॉरेस्ट करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन सायकल न्यूट्रियन्स. जे काय न्यूट्रियन्स आहेत त्यांना सायकलिक करणे काम न्यूट्रियनला सायकल करण्याचं काम फॉरेस्ट इकोसिस्टीम करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर इट जनरेट फर्टाईल सॉईल. ओके, फर्टाईल सॉईल तयार करण्याचं काम सुद्धा फॉरेस्ट इकोसिस्टीम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इट प्रोव्हाइड द हॅबिटॅट. इट प्रोव्हाइडेड वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. ओके, जे काही जंगली प्राणी आहेत त्यांना राहण्यासाठी जागा प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यामुळे जेव्हा जंगलतोड होते तेव्हा हे प्राणी शहरामध्ये किंवा गावामध्ये घुसतात. ठीक आहे, कारण की त्यांचे जे राहणीमान आहे ते नष्ट झालेलं असते. जे फॉरेस्ट एक प्रकारे त्यांच्यासाठी हॅबिटॅट प्रोव्हाइड करायचं काम करत असते. याचबरोबर पोलिनेटेड क्रॉप्ससुद्धा आपल्याला मिळतात फ्रॉम द फॉरेस्ट. ओके, ज्याच्यामध्ये पोलिनेशन होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इट मेंटेन बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जैविक विविधता जी आहे ती याच्यामुळे मेंटेन होत असते. ठीक आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द ह्युमन बिईंग्स ते म्हणजे दिस वन. ओके, एस्थेटिक, कल्चरल अँड स्पिरिच्युअल्स व्हॅल्यू म्हणजे मूल्य. एस्थेटिक म्हणजे सौंदर्य. तर फॉरेस्टमधलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही. त्या सौंदर्यावरून जे आपल्याला आनंद मिळतो, जो अनुभव येतो तो अनुभव आपल्याला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. ठीक आहे. कल्चरल म्हणजे संस्कृती आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. ओके, जे फॉरेस्ट आहेत किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामागे आपल्याला खूप सारं अध्यात्मक आहे, त्याची आपल्याकडे खूप किंमत आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज आहे त्याची. तर या व्हॅल्यूज तर आपण काउंटसुद्धा करू शकत नाही. हे सर्व सर्व्हिसेस आपल्याला फॉरेस्ट इकोसिस्टीमपासून मिळतात. यालाच इकोसिस्टीम सर्व्हिसेस म्हणतात. ठीक आहे. तर हे ज्या सर्व्हिसेस आहेत याला आपण 5 कॅटेगरीमध्ये डिवायडेड करू शकतो. ओके, सो सर्व्हिसेस कॅन बी डिवायडेड into 5 categories. ओके, सर्वात पहिली आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ती म्हणजे प्रोव्हिजन्स. ओके, प्रोव्हिजिंग म्हणजे काय तर प्रोडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. जे मूलभूत गरजा आहेत त्या प्रोड्यूस करण्याचं काम, त्याची सोय करून ठेवायचे काम. प्रोव्हिजन म्हणजे सोय करून ठेवणे. ठीक आहे, त्याचं काम करण्याचं काम कोण करते आहे सर्व्हिसेस, इकोसिस्टीम सर्व्हिसेस. देन सेकंड इज अ रेग्युलेट करायचं काम म्हणजे कंट्रोल करण्याचं काम ते करत असतात. इट कंट्रोल द क्लायमेट. त्याचबरोबर
डिझीजला सुद्धा हे कंट्रोल करतात, हे सुद्धा याचं एक फंक्शन आहे. तिसरं फंक्शन किंवा तिसरी कॅटेगरी आहे सपोर्टिंग. सपोर्ट करण्याचं काम सुद्धा हे करत असतात, सपोर्टिंग. ओके, सपोर्टिंग द न्यूट्रियन सायकल. न्यूट्रियन सायकल जर डिस्टर्ब झाली किंवा कोलॅप्स झाली तर मात्र न्यूट्रियन्स फ्लो होणार नाही. त्याचबरोबर क्रॉप पॉलिनेशनला सुद्धा ते सपोर्ट करतात, पॉलिनेशन्स. ओके, त्याच्यानंतर फोर्थ वन कल्चरल. कल्चरबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही, कारण की आपण इंडियामध्ये राहतो. आपलं कल्चर कशा प्रकारे वाईल्ड लाईफवरती किंवा फॉरेस्टवरती डिपेंड्स आहेत, त्याच्या सर्व्हिसवरती डिपेंड्स आहेत. ठीक आहे, आपण रिव्हरची पूजा करतो, आपण टायगरची पूजा करतो. मोस्ट इम्पॉर्टंट जे प्लांट्स आहेत, तुळशी किंवा वड असेल, पिंपळ असेल, याची आपण पूजा करतो, कारण ती आपलं कल्चर आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेलं आहे. नंतर प्रिझर्विंग म्हणजे प्रिझर्व करणे किंवा मेंटेन करणे. ओके, सो इट मेंटेन द डायव्हर्सिटी जे काय डायव्हर्सिटी त्याला मेंटेन करण्याचं काम सुद्धा हे करत असतात. ठीक आहे, तर याला 5 कॅटेगरी ज्याच्यामध्ये आपण सर्व सर्व्हिसेसला डिवायडेड केलेलं आहे. ठीक आहे, तसं बघितलं तर जे काही सर्व्हिसेस आपल्याला इकोसिस्टीम प्रोव्हाइड करते त्याची किंमत, त्याची प्राईस डिटरमाइन करणे हे शक्य नाही आहे. ठीक आहे, सो व्हॅल्यूज ऑफ सच सर्व्हिसेस इज डिफिकल्ट टू डिटरमाइन्स. त्याची किंमत करणे फार कठीण आहे. तरी पण एक सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे रॉबर्ट कॉन्स्टेंझा आणि त्याचे कलिग्स ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं असेल, ते कलिग्स यांनी प्रयत्न केला की प्रत्येक सर्व्हिसवरती एक प्राइस टॅग लावायचा. ओके, प्राइस टॅग तुम्हाला माहीत असेल की जर आपण कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घ्यायला जर गेलो तर त्याच्यामध्ये किंमत असलेलं काय कागदाचा तुकडा लावलेला असतो, जो बघून आपण सांगू शकतो की हा ड्रेस केवढाचा आहे, याची प्राईस किती आहे, त्याला प्राइस टॅग म्हणतात. तर त्यांनी प्रयत्न केला की जे काही सर्व्हिसेस आपल्याला इन्व्हायरमेंटपासून मिळतात तर या सर्व्हिसेसची काय किंमत असू शकते, तर त्यांनी प्राइस टॅग लावायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, ऑन द नॅचरल लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस, ऑन नॅचरल लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस. ओके, ॲक्च्युली इट इज नॉट पॉसिबल, कारण ते अनमोल्स आहेत, त्याच्यावर आपण किंमत करू शकत नाही. तरी पण त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक ॲव्हरेज प्राइस टॅग त्यांनी लावलेला आहे पूर्ण प्रोसेसची. ॲव्हरेज प्राइस टॅग ऑफ सर्व्हिसेस ऑफ 1 year. तर त्यांनी ती किंमत काढली, ती आहे $33 trillion. ओके, $33 trillion पर इयर, एका वर्षामध्ये जे की आपल्याला इकोसिस्टीमकडून सर्व्हिसेस मिळतात त्याची किंमत जर काढली तर ती 33 trillion आहे. आता बघा ही किंमत कशी काढली असेल. तुम्हाला माहिती आहे की एक सर्व्हिस म्हणजे प्युअर ऑक्सिजन प्रोव्हाइड करणे. ओके, ती जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे जर ऑक्सिजनची आवश्यकता पडली तर एक सिलेंडरची जी काही किंमत असेल, ओके, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या एका सिलेंडरची जी किंमत असेल आणि त्या एका सिलेंडरमध्ये जेवढी ऑक्सिजन असेल त्याची तेवढी किंमत असेल आणि तेवढीच जर एखादी इकोसिस्टीम जर आपल्याला प्रोव्हाइड करत असेल ऑक्सिजन टोटल, तर त्याची किंमत आपण काढू शकतो अंदाजे. ठीक आहे, म्हणजे एका सिलेंडरची किंमत जेवढी असेल त्याच्यानुसार जेवढं ऑक्सिजन प्लांट्स प्रोड्यूस करतात त्या सर्व ऑक्सिजनची किंमत आपण लावू शकतो अंदाजे अशा प्रकारे. ठीक आहे, किंवा वॉटर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. आपल्याला वॉटर इकोसिस्टीमकडूनच मिळते आपल्याला आणि पिण्याची बॉटल मिळते आपल्याला विकत मार्केटमध्ये. ठीक आहे, तर एका लिटर बॉटलची किंमत जी असेल त्याच्यानुसार टोटल जे काही रेनफॉल होत असेल
त्याच्याहून आपण त्या पूर्ण पाण्याची किंमत काढू शकतो किंवा एवढं पाणी आपल्याला रेनफॉल म्हणून मिळते तर त्याची किंमत काय असेल, जर एका बॉटलची किंवा 1 लिटरची किंमत एवढी जर असेल तर अशा प्रकारे आपण त्याची किंमत काढू शकतो त्या सर्व्हिसेसची. आणि ती ज्यांनी काढलेली आहे ती आहे 33 ट्रिलियन US, जी GNPच्या डबल आहे, टॉईस आहे. ठीक आहे. तर GNP जी असते ती असते 18 ट्रिलियन USA डॉलर्स, US डॉलर. ओके. त्याच्यामध्ये ती टॉईस झालेली आहे, याच्यापेक्षा ही किंमत टॉईस आहे. ओके. GNP काय आहे? इट इज अ ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके. म्हणजे टोटल एका देशाचं जे पूर्ण प्रोडक्ट असते त्याला आपण GNP म्हणतो. इथे यांनी घेतलेलं आहे ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके. म्हणजे संपूर्ण देशाची एकत्रित केलेलं जे काही प्रोडक्ट असतील त्यांची जेवढी किंमत आहे ती जर आपण USAच्या डॉलरमध्ये काढली तर ती 18 मिलियन्स आहे. त्याच्या टॉईसमध्ये सर्व ह्याची प्राईस टॅग येते नॅशनल लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेसची, जी 33 ट्रिलियन US डॉलर आहे पर इयर्स. ओके. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ॲस्थेटिक, कल्चरल, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज आहेत, हे आता अनमोलच आहेत, त्याची तर आपण कोणतीच किंमत लावू शकत नाही. एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या नेचरमध्ये इन्व्हायरमेंट जर आपण फिरायला गेलो तिथे मिळणारा जो आनंद आहे त्याची तर किंमत आपण लावू शकत नाही आहे. ठीक आहे. तर या टोटल कॉस्टमध्ये जर आपण बघितलं तर 50% जी प्राईज आहे ती सॉईल फॉर्मेशनला दिलेली आहे. इतके इम्पॉर्टंट आहे सॉईल फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर लेस दॅन द 10% जे आहे टोटल कॉस्ट ऑफ सर्व्हिसमध्ये ते रिक्रिएशन्स. ओके. रिक्रिएशन्स आणि न्यूट्रियन्स सायकलला दिलेली आहे किंमत. प्राइस टॅग जी आहे ती न्यूट्रियन सायकलला आणि रिक्रिएशन्सला दिलेली आहे, जी 10%पेक्षा सुद्धा कमी आहे. आणि 6% जी आहे टोटल कॉस्ट ऑफ सर्व्हिसेसमध्ये ती क्लायमेट रेग्युलेशनला दिलेलं आहे. ओके. क्लायमेट रेग्युलेशन अँड हॅबिटॅट फॉर वाईल्ड लाईफ हे जे सर्व्हिस आहे यासाठी त्यांनी 6% प्राईस टॅग दिलेले आहे. ठीक आहे. तर इम्पॉर्टन्स आहे ते लक्षात असू द्यात. तर हे आहेत इकोसिस्टीम सर्व्हिसेस. ओके. तर अशा प्रकारे आपण आज इकोसिस्टीम सर्व्हिसेस हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपला जो चॅप्टर आहे इकोसिस्टीम तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. ठीक आहे.